बघा, हे दोघं जे एकत्रित आले आहे हे कोणत्या मुंबई महानगरपालिकेच्या विकासाकरता नाही आलेले आहे, तर हे भीतीपोटी एकत्र आलेले आहे. हे दोघं ज्या प्रकारे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उबाठा आणि मनसेचे हाल महाराष्ट्राच्या जनतेने केले, त्याच प्रकारे आता नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे या पक्षांचे हाल महाराष्ट्राच्या जनतेने केलेले आहे, आणि म्हणून भीतीपोटी हे दोघं एकत्रित आले. वर्षानुवर्ष मुंबई महानगरपालिकेला लुटणारे वर्षानुवर्षांची सत्ता होती, आणि वर्षानुवर्ष ही सत्ता आता जी हातात वर्षानुवर्ष सत्ता आली आणि त्याचं मलिंदा खाण्याचं काम यांनी केलं. त्या आता कुठेतरी हे हा जो एक इन्कमचा सोर्स होता हा कुठे बंद झाला नाही पाहिजे, आणि म्हणून हे दोघं एकत्रित आलेले आहे. ठाकरे ब्रँड काही काम कमाल करेल असं वाटतं का? ठाकरे ब्रँड म्हणून त्यांना प्रोजेक्ट केलं जातं दोन भावांना. बघा, ठाकरे ब्रँड हे एकच होते, ते हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, आणि त्यानंतर उद्धव ठाकरेजींकडे किंवा राज ठाकरेंकडे लोकांचं एक सहानुभूती होती. पण उद्धव ठाकरेजी 2019मध्ये ज्यावेळेस काँग्रेस पक्षासोबत हातमिळवणी केली, त्यावेळेस ते हिंदुत्वाचा ज्यावेळेस त्यांना विसर पडला, आणि म्हणून त्यांचे हाल या निवडणुकीमध्ये 2024च्या निवडणुकीत महाराष्ट्र जनतेने केले. आणि आता ठाकरे ब्रँडचं या दोघंही भावांनी एकत्र येऊन ठाकरे ब्रँडचं बँड वाजवण्याचं काम या दोघांनी केलेलं आहे. आता ठाकरे ब्रँड स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेचं राहणार, पण या दोघं कधीच ठाकरे ब्रँड होऊ शकत नाही. हिंदुत्ववादी मतांचा तर विभाजन होईल, म्हणजे मनसे आणि उबाटा एकत्र झाल्यामुळे तुमचे हिंदुत्ववादी मतं, तुमच्या शिवसेना, आता हिंदुत्ववादी मतं नेमकी कुठे जातील, त्याचा परिणाम तुम्हाला होईल? हिंदुत्ववादी मतं जे आहेत, विकासवादी जे मतं आहेत, हे भारतीय जनता पार्टी महायुतीसोबतच राहणार आहे. मुंबईच्या जनतेला माहीत आहे की त्यांचा खरा विकास कोण करू शकतो, मुंबईचा कायापालट कोण करू शकतो, त्यांना मूलभूत सुविधा कोण उपलब्ध करून देऊ शकतं, हे मुंबईच्या जनतेला माहीत आहे. 2014पासून 2024पर्यंत महाराष्ट्र जनतेने मुंबईच्या जनतेने मुंबईचा विकास होताना बघितलेला आहे, आणि म्हणून कुठेही कोणी कुठे जाणार नाही. आणि तसंही हिंदुत्ववादी जो वोटर आहे तो या युतीसोबत, या आघाडीसोबत, उबाटा, मनसे आणि मामू या आघाडीसोबत कधीच जाणार नाही. राज ठाकरेंनी देवाभाऊंना धमकी दिलेली आहे. माझ्याकडे अनेक व्हिडिओ आहे आणि ते व्हिडिओ मी लावेल, थेट धमकी तुमच्या मुख्यमंत्र्यांना. राज ठाकरेजींचा जो चुनाव चिन्ह आहे, निवडणूक चिन्ह आहे, तो इंजिन आहे, आणि हिंची जी इंजिन, मनसेची इंजिन, हे तोंडाच्या वाफाऱ्यानेच चालते. यांच्यामध्ये काही दम नाही. दम असला असता तर एखादा नगरसेवक पूर्ण नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये एखादाच निवडून आला असता. एकही नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता असणारे, नुसतं तोंडाच्या वाफाऱ्याने चालणारे राज ठाकरे.